खूप मनापासून स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। तुमचा आजचा दिवस सुखाच आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते। आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते। हाय कर शिव, हाय कर बाळा, हाय। मीरा गुड मॉर्निंग करते बघा। नाही ती चांगली पेटवली तो कोळसा मी काढून ठेवला होता त्या करू का बंद करू का? हा बस मी आहे ना कोळसा घेतलाय। कोळशाची पावडर करून घेतली काल चुलीसाठी आपण लाकडं वापरले ना तो कोळसा आहे। हा कोळसा खूप पेज असतो। कोळसा पटकन पेट घेतो। उदी प्रत्येक धूप वगैरे असते ना त्याच्यामध्ये कोळसा वापरला जातो। प्रत्येक याच्यातच नाही तर काहींमध्ये नारळाचे जे आपलं नारळ असतो ना सोललेले आपण ते नारळाचे बघा काढून फेकून देतो। ते दशा वगैरे असतात नारळाच्या आपण शेंडी वगैरे असं नाही म्हणतो काढायचं नारळ सोलतो आपण देवाला फोडण्यासाठी। ते सोललेले जे नारळ असतात ना जे दशा असतात ना ते पण तुम्ही बारीक करून घेतलं ना मिक्सरला अशी त्याची पावडर होते ते पण वापरलं तरी चालेल। जर कोळसा नसेल तर माझ्याकडे कोळसा होता मग मी कोळसा घेतलाय। तेजपान पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं नका टाकू। पण मी टाकलंय कारण की निगेटिव्ह एनर्जी तर जातेच पण जीवजंतू असतात ना आणि मेन म्हणजे त्याचा वास पण खूप छान येतो। तर ही ना आपली फुलं असतात ना फुलं त्यांची पावडर म्हणजे फुलं मी वाळवून घेतले। थोडासा ओलावा होता कारण की आता पाऊस वगैरे चालू आहे ना मग मी तव्यावर गरम करून घेतले म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा निघून जाईल आणि मस्त छान धूप छान पेटेल आणि मेन म्हणजे त्याच्याने वास खूप छान येईल। तुम्ही इथे कोणते फुलं घेऊ शकता, तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडतात त्या पद्धतीचे फुलं। मी इथे मोगऱ्याची गुलाबाची घेतलेले। हे फुलं मी त्या दिवशी स्वामींना म्हणजे आपल्या तिथं त्या दिवशी पूजा केलेली नाही मी घरी तेच फुलं वापरते। तेच गजरे घेतले मोगऱ्याचे तेच फुलं वापरते आणि त्यात काही झेंडूचे पण फुलं आहेत। त्या झेंडूचे फुलं देवांना म्हणजे असं हे करत नाही आपण वाहत नाही पण धूपमध्ये वापरू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे। तसं बारीक मी त्याचे करून घेतले आणि आता कसं पाऊस आहे ओलावा जर असेल ना तव्यावर तवा एकदम बारीक लो फ्लेमवर करायचा आणि थोडा वेळ आहे ना असे राहू द्यायचे एकदम छान होतात बघा। आणि उलट धूपला जर असं पाचोळा वगैरे जर असेल ना तर पेटायलाही मदत होते आणि पटकन पेटला जाते धूप। तर त्याच्यामध्ये मी लवंगाही टाकल्या 7-8 बघा असे लवंग टाकून घेतले मी। लवंगा पण टाका चांगलं असतं लवंगा पण। तर आपल्याला ना भीमसेनी कापूर पण टाकायचा याच्यामध्ये त्याचा कलर नेमका चेंज झालाय। तुम्ही दुसराही साधाही कापूर वापरू शकता पण मी भीमसेनी कापूर वापरते। भीमसेनी कापूर पण त्याच्यासाठीच निगेटिव्ह एनर्जी पण जाते आणि बरंच आपल्या देवांमध्ये आता केंद्रात तर भीमसेनी कापूरच असतो। आणि मेन म्हणजे जे जीवजंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाही ना ते पण आता पावसाळा आहे ना कसा सगळे ते पण म्हणजे याने ना मरून जातात। तर मी बराच घेतलाय 50 ग्रॅम घेतलाय सगळं टाकते त्याच्यामध्ये। ना मार्केटमधून येताना येते ना काही पावडर घेऊन आली आहे। आयुर्वेदिक दुकानामधूनच घेतलं आहे। आयुर्वेदिक मेडिकल वगैरे असतात ना तिथून आणलेत मी आमच्या इथून। चंदन आहे, चंदन टाकायचे तर मी 1-1.5 चमचा टाकते। खूप छान वास येतो चंदनचा ना, चंदन सगळ्यांनाच आवडतं। चंदन पावडर टाकून घ्यायची आहे। ही नागरमोथ्याची पावडर आहे। नागरमोथा आपल्या उठण्यामध्ये वापरतो आपण। 1 चमचा वगैरे टाकते मी। हा चमचा थोडा छोटा आहे 1-1.5 चमचा टाकला। जी पावडर आहे मार्केटमध्ये तुम्ही दुकानात गेले ना तर तिथे सांगितल्यावर देतील। आता मलाही नव्हतं माहिती तर मी तिथे त्यांना सांगितलं मला बाऊचीची पावडर द्या असं त्यांनी दिली लगेच। हा सुगंधी कचोरा आहे। हा थोडा जास्त टाकायचा आणि छान वास येतो। तर आहे ना मी याच्या बारीक बारीक असं बिया वगैरे होत्या त्यात गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असं होतं तर मी थोडं जास्त टाकते। हे थोडं जास्त घ्यायचं। जवळजवळ मी सगळं टाकून देते। 50 ग्रॅम आणलं होतं मी
त्याने छान स्मेल येतो. हे सगळं एकत्र करून घ्यायचं मस्त. त्याच्यामध्ये आपल्याला ना शेण टाकायचं. आता शेण आधीच नाही टाकून घ्यायचं, नाही तर त्याचे ना असे गोळे गोळे होता, व्यवस्थित मिक्स होत नाही. हे बाकी सगळं मिश्रण व्यवस्थित कोळशामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेण टाकायचं आहे. आणि ते मी साजूक तूप पण घेतलं, आपलं जे गाईचं तूप असतं ते घेतलेलं आहे. तर ते पण आपल्याला थोडंसं लागणार आहे. आणि ते पण म्हणजे आपण काही केलं यज्ञ वगैरे तेव्हा त्याच्यात वापरत असतो. तर आपलं उदी वगैरे धूप असतो ना, तर ते पेटण्यासाठी त्याची खूप मदत होते. तर ते आपल्याला शेवटला वापरायचे. नंतर तर आधी शेण टाकून घेते. शेणाचं आणि पाण्याचं बिलकुल हात म्हणजे वापरायचं नाही पाणी. शेण अगदी कोरडं असेल तर फक्त पाण्या असं हाताला लावून घ्यायचं आहे. तर आता शेण ओलं आहे, पावसाळा चालू आहे, तर मग मी आता काही पाणी वगैरे वापरणार नाही. जसं लागेल तसं शेण घ्यायचं आहे आपल्याला. तर त्याच्यात आहे ना बरंच हे आहे, पालापाचोळा पण आहे. पण चांगलं आहे की म्हणजे उदी चांगली पेटेल, आपली धूप चांगली पेटेल असं. तर हे रेडी आता मिश्रण हे छान आहे ना, हे करून घेतलंय. पाणी बिलकुल नाही लावायचं, थोडंसं वाटलं तर आपल्याला पाण्याचा हात लावायचं, कारण शेणामध्ये ओलावा असतो ना त्यामुळे. तर आता इथे तूप लावून घ्यायचं थोडं हाताला. आणि आपल्याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो धूपला, आपल्याला जसा आकार हवाय तसा. तर मग आपली धूप रेडी आहे. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही आकार देऊ शकता. चला, एवढी राहिल्यात उदी बनवायच्या, एवढ्या बनवल्या. त्यात मिस्टरांनी मदत केली आहे. त्यांनी कशा उदी बनवल्या तुम्हाला दाखवते मी. आणि वास्तवला म्हणजे एकदम छान आहे ते खरंच. त्यांना मी म्हटलं तुम्ही मला करू लागताय, शेण वगैरे टाकलंय. तर ते म्हणतात आपल्या याच्यातच दिवस गेले लहानपण, शेण वगैरे काढणं. आता त्यांना जमत नाही खरं, पण आमचं लग्न वगैरे झालं म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वीपासून त्यांना जमत नाही शेण वगैरे काढायला. ऑफिसचे कामं असतात ना, पहिले ते शेण काढणं, गाईंना वगैरे असं भरपूर केलेले. बाबांसोबत जाणं गाईंच्या वाड्या म्हणजे असं. भरपूर झाल्या आहेत, एवढ्या उदी भरपूर केल्या आहेत. तर यांनी केलेली दाखवली तुम्हाला. असं जाड आकार केलाय, वरती छान करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, मस्त केलाय. मला करू लागले ते थोडेसे 6-7 केलेत त्यांनी असे. तर याच्यामध्ये शेण वगैरे आहे. आपण जसे शेणाच्या गौऱ्या वगैरे करून कसं छान वाळवून वगैरे चुलीसाठी वापरतो, तसंच आता हे छान कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचं. आता ऊन तर नाहीये पण सुकेल ते, कारण त्यात कोळसा वगैरे बाकीच्या भरपूर वस्तू आहेत. तर 4-5 असं जर म्हणजे कडकडीत ऊन असेल तर 4-5 ते 3-4 दिवसामध्ये सुकतं. तर मी आता चांगलं 7-8 दिवस मस्त छान आहे ना सुकून देणार आहे त्याला. नंतर मग जेव्हा सुकेल तेव्हा तुम्हाला पेटून पण दाखवेल. तर बरेच झाले बा, भरपूर झाले. आता मला बरेच दिवस जातील, आता टेन्शन नाही. उद्या आणायचं काही नाही, घरीच मस्त धूप पेटवायची छान मस्त. चला मी आता हात धुवून घेते. माझ्या धूपकांड्या बनवून तयार आहे. तुम्ही केल्यात काय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि नक्की करून बघा, खूप छान आहे, मस्त एकदम छान ना. घरच्या घरी करून स्वतःच्या हाताने मस्त. तर वास पण खूप मस्त येतो. जेव्हा सुकेल तेव्हा तुम्हाला लावून पण दाखवेल मी. थोडा आता त्या पडल्यात, आता मला परत उभे करावं लागणार आहे खाली. तर मिस्टरांनी अशा बनवलंय बघा, छान बनवलंय. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला असं छान असं उभं राहण्यासाठी. मी असे वेगवेगळे आकार बनवले, छोटे मोठे असे. मला जसे येतील तसे कोणताही शेप देऊ शकता तुम्ही, असं काही नाही. जसे मी वेगवेगळे शेप दिलेत त्याला. काही छोट्या बनवल्यात, काही मोठ्या बनवल्यात अशा. तर चला, आजचा ब्लॉगचा इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ पुढे, तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना.